थोड्याच वेळात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार मांडणार अर्थसंकल्प। यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांचा वर्षा होणार याकडे राज्याचं लक्ष। लोकशाही मराठीच्या दुधाच्या दरावरील मोहिमेनंतर राज्यातील दूध प्रश्नावर विधानसभेत चर्चा। तर दूध उत्पादकांना 10 मार्च पर्यंत 5 रुपयांचं अनुदान मिळाल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली। राज्यात युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची खुद्द कृषी मंत्री धनंजय मुंडेंची विधानसभेत कबुली। युरिया खताच्या काळ्या बाजाराप्रकरणी पोलीस तपास सुरू। महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार देणार असल्याचं वृत्त। विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक। नीट परीक्षेवर संसदेत चर्चा करण्याची राहुल गांधींची मागणी। विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक अधिवेशन काळात होण्याची चिन्ह। अनेक दिवसांपासून सभापतीपद रिक्त, तर भाजप सभापतीपदावर दावा करणार असल्याची माहिती। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर। झारखंड उच्च न्यायालयाचा निर्णय। सोरेन यांना द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं नीट परीक्षेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। पत्रातून नीट परीक्षा रद्द करण्याची विनंती, तर वैद्यकीय प्रवेशाकरता जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याची ममतांची मागणी। अजित पवारांवर आरोप असलेल्या शिखर बँकेत घोटाळा झाला नसल्याची आर्थिक गुन्हे शाखेची महत्त्वाची माहिती। तर दोनदा केलेल्या तपासानंतर घोटाळा झालाच नसल्याचं गुन्हे शाखेकडून स्पष्टीकरण। वाळू धोरणावरून विधानसभेत विखे पाटील आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली। वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा येत असल्याचं विखेंचं मत, तर वाळू माफियांची नावं जाहीर करण्याची पटोलेंची मागणी। विधान भवन परिसरामध्ये राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। केंद्र सरकारनं दूध भुकटी आयात केल्यानं दूध उत्पादक शेतकरी संतापला। अमरावती विमानतळाच्या लोकार्पणाकरता नवनीत राणा, रवी राणा दिल्लीत। 15 ऑगस्टला विमानसेवा सुरू करण्याची राणा दाम्पत्याची केंद्रीय उड्डाण मंत्र्यांकडे मागणी। हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला। पुण्यातील महापुरुषांच्या पुतळ्याच्या अवमानाप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। कांदिवलीत बासुंदीमध्ये किडे आढळल्याचा प्रकार। हनुमाननगर इथल्या ठक्कर डेअरीमधला प्रकार तातडीनं चौकशी करून कारवाईची मागणी। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा 3 महिन्यांचा अतिरिक्त कार्यकाळ उद्या संपणार। नितीन करीर यांना अधिकचा कालावधी मिळणार का याकडे नजरा। मुंबईत नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक फरार। कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशयाचं वातावरण। दूध दराच्या प्रश्नावर मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक। शेकापच्या जयंत पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विधान परिषद निवडणुकीकरता पाठिंबा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप पाठिंबा नाही। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार। राज्य सरकारकडून हालचालींना वेग। तपास सीबीआयकडे देण्याचा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठवल्याची माहिती। विक्रो येथे नवीन माडाच्या घरांमध्ये पहिल्याच पावसात गळतीच्या तक्रारी। माडा आणि शिर्के बिल्डरनं तयार केलेल्या इमारतीच्या कामकाजावर सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।